लीलाबुधापम जगन विहित पानी मंडलम मंडनम च तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजं दुरिते प्रदेशं विधिदात्रिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्री गुरुने आम्हा दिला हा वसा आम्ही चालवू तयांचा पुढे वारसा जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील 9व्या अध्यायातला 14वा श्लोक आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। तेव्हा आज या आपल्या बाळूमामा मायाका मंदिरामध्ये श्री संत कृपा प्रसादिक भजनी मंडळ या मंडळाने अप्रतिम असा कार्यक्रम सुरू केलेला आहे। प्रत्येक एकादशीला प्रवचन असतं, रोज हरिपाठ भजन असतं, पाडवा अक्षय तृतीया विजयादशमी अशा शुभ मुहूर्तावर येथे सेवा चालू असते आणि त्याचमध्ये माझ्यासारख्या मंडळाने प्रवचन रूपी सेवा दिली। नवीन ही माझी दुसरी सेवा आहे इथं, त्याबद्दल मी मंडळाचे शतशः आभार मानते। आणि विशेष म्हणजे आज शुभ मुहूर्तावर मला या प्रांगणामध्ये देवदेवतांच्या साक्षीने प्रवचन रूपे पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करण्याची संधी मंडळाने मला दिली, त्याबद्दल मी पुनश्च त्यांचे आभार मानते। आपण आधी अक्षय तृतीया काय हे समजून घेऊया। अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा क्षय नाही असा हा मुहूर्त आहे। आपल्या हिंदू धर्माच्या पंचांगामध्ये असे अनेक मुहूर्त आहेत, पण ते मुहूर्त असे असतात 10 ते 12, 4 ते 6, 5 ते 7 असे मुहूर्त असतात। पण अखंड पूर्ण असं मुहूर्त हे आपले 3.5 मुहूर्त आहेत। एक दीपावलीचा पाडवा, विजयादशमी, अक्षय तृतीया ह्या पूर्ण 3 जे मुहूर्त आहेत हे पूर्ण असतात। त्याच्याकरता असं वेगळं मुहूर्त काढायची गरज नसते, त्याला पंचांग साधर सिंह म्हणतात। तर ते मुहूर्त आज आहे। या मुहूर्तावर विशेष करून पितरांना तर्पण दिल्या जातं, शुभ कार्याला सुरुवात केली जाते। जसं की कोणाला घर घ्यायचे, कोणाला शेती घ्यायची, कोणाला गाडी घ्यायची, असे शुभ कार्याला खूप महत्व आहे। तसंच अध्यात्मामध्ये पाहिलं तर आजच्या दिवशी जप, जाप्य, होम, हवन, नामकीर्तन, चिंतन, साधना, ध्यान, धारणा तुम्ही जेवढं काही करा त्याचं फळ हे अनेक पटीने भेटतं आणि ते केलेलं आपलं नामस्मरण अक्षय राहतं। अशी ही अक्षय तृतीया आहे। याच अक्षय तृतीयाच्या दिवशी वेदव्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली। याच अक्षय तृतीयेच्या दिवशी धर्मराज युधिष्ठिरांना भगवंतांनी अक्षय पात्राची भेट दिली। अक्षय पात्रातलं अन्न संपत नव्हतं, त्यामुळे अखंड असं राज्यामध्ये अन्नदान केलं जात होतं। याच दिवशी भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र जिवलग मित्र सुदामा हा भगवान श्रीकृष्णाला भेटायला आलेला।
ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाला सुदामदेव भेटायला आले, तो मैत्रीचा आनंद देव सुद्धा लपू शकला नाही. द्वारपाल सांगायला आले का सुदामा म्हणून कोणीतरी तुम्हाला भेटायला आलेला आहे. भगवंतानी अशी एकदम उडी मारली आणि जाऊन सुदामाला कडकडून आलिंगन दिलं. षोडशोपचारी पूजा केली. सुदामदेव गरीब असल्यामुळे असे अनमोल काही वस्तू ते भेट घेऊन येऊ शकले नाही, पण मोकळ्या हाताने जायचं नसतं हे सुद्धा ते विसरले नाही. त्यांनी पोहे आणले बरोबर. आता ते पोहे सुद्धा त्यांनी इकून तिकून मागून आणले, फटक्या कपड्यामध्ये बांधून आणले. आपण नेहमी ऐकतो ते पोहे आणले. भगवंताने अंतरात ओळखून घेतलं आणि त्यांची भाग्य रेषात बदलून टाकली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांचं भाग्य बदलून टाकलं आणि अखंड ते धनवान श्रीमंत ऐश्वर्यवंत झाले. आता सुदामदेव गरीब का होते याच्यावर सुद्धा एका ठिकाणी मला अशी कथा ऐकायला भेटली. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण, बलराम दादा आणि सुदामदेव संदीपानीच्या आश्रमामध्ये विद्यार्जनाला गेले होते आणि त्या संदीपानी ऋषीच्या आश्रमाच्या जवळच एक अशी वृद्ध महिला गरीब पर्णकुटी बांधून राहत होती. एक दिवशी त्या पर्णकुटीमध्ये चोर शिरले आणि चोर शिरले. त्यांना त्या पर्णकुटीत काय भेटणार आहे, पण एका ठिकाणी असं एका पोरचुंडीमध्ये चणे बांधलेले होते त्या गरीब महिलांनी आणि त्या चोरांना नेमकं ते सापडलं. त्यांना वाटलं चला काहीतरी किमती माल आहे याच्यामध्ये, ते घेऊन बाहेर पडले. जवळच संदीपानी ऋषीचा आश्रम होता. तिथं गेल्याच्या नंतर त्यांना ती उत्सुकता वाजून पाहिलं, वाचतंय काहीतरी म्हणजे किमती माल आहे बाबा याच्यामध्ये. त्यांनी सोडून पाहिलं. सोडल्याच्या नंतर काय त्यांना चणे दिसले त्याच्यामध्ये. त्यांनी तिथंच टाकून दिले ते चणे. ज्या वेळेला सकाळी संदीपानी ऋषीची पत्नी अंगण झाडायला बाहेर येतात तेव्हा त्यांना ते चणे दिसतात. त्यांनी ते पूर्ण चणे गोळा केले आणि ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण आणि सुदामदेव हे जंगलात लाकड आणायला चालले त्यावेळेला त्या ऋषी पत्नीने, संदीपानी ऋषीच्या पत्नीने ते चणे सुदामदेवाजवळ दिले आणि सुदामदेवाला सांगितलं का जंगलामध्ये तुम्हाला ज्या वेळेला भूक लागेल त्यावेळेला हे चणे खा. सुदामदेवाने अंतरात ओळखलं, कारण ज्या वेळेला सकाळी उठल्याच्या नंतर त्या महिलाला आपले चणे दिसले नाही त्यावेळेला त्या महिलांनी शाप दिला, जो कोणी माझे चणे खाईल तो माझ्यासारखा गरीब होईल, भिकारी होईल. आणि हे सुदामदेवाने अंतरात ओळखलं होतं आणि ती मैत्रीचं नातं त्यांचं एवढं घनिष्ठ होतं का माझा मित्र गरीब झाला नाही पाहिजे, आपण झालो तरी चालेल. आणि मग ते सुदामदेवानी एकट्यानेच ते चणे खाल्ले. त्यामुळं सुदामदेवाला गरीबी आली अशी पुराणामध्ये कथा आहे. पण ती गरिबी सुदामदेवानी आपली गरिबी त्यांच्याकडे घेतली याची उतराई होण्याकरता भगवंताने अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांना म्हणजे अखंड धनवान केलं अशी ही. आणि याच अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूने परशुरामाच्या अवतार घेतला. या दिवशी भगीरथाने स्वर्गातून गंगा आणली. अशा आपल्याला अक्षय तृतीयेचे एवढे काही महत्व सांगता येते. या दिवशी काही नाही झालं, संसारातलं होत असतं, जात असतं, येत असतं, पण या दिवशी काही नाही झालं तर तुम्ही जप, जाप्य, होम, हवन आणि नामस्कीर्तन जेवढं करताना तेवढं आपलं अक्षय म्हणजे राहतं आणि अनेक पटीने आपल्याला फळ देऊन जातं. हे झाली आपली थोडक्यात अक्षय तृतीयेची माहिती. आता आपण श्लोकाकडे येऊ. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमश्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवंताला या श्लोकातून काय सांगायचंय? भगवंत म्हणतात, जो माझं सदा नाम घोष करतो, नित्य नेमाने माझी सेवा करतो, नित्य नेमाने नित्ययुक्त भक्तीने माझं चिंतन करतो, उपासना करतो, तो भक्त मला खूप आवडतो.
आणि मी त्याचं काय करतो? आता या श्लोकाच्या खाली माऊलीने प्राकृतामध्ये ओव्या केल्या. त्यांनी आपला एवढा उपकार केला नाही. आपण सांगून इतका तोडका मोडकाचा अर्थ श्लोकाचा सांगू शकतो, पण ज्या वेळेला माऊलीचे ओव्या वाचतो आपण त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने त्या श्लोकाचा अर्थ समजायला लागतो. माऊली काय म्हणतात? तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चिताचे ते तर नामची नाही पापाचे ऐशी केले. मग भगवंत काय करतो? त्या भक्ता करता त्याचं जन्मोजन्मीचं जे काही पाप असेल ते पाप धुवून काढतो. आणि असे भक्त भगवंताला एवढे आवडतात तर ते काय म्हणतात? जयाच्या वाचे पुढे भोजे नाम नाचत आहे माझे ते जन्म सहस्रवरी ओळखीचे एक वेळ मुखाशी यावया. एक वेळ भगवंताचं नाव जर मुखात यायचं असेल ना, ज्याच्या मुखात येतंय त्यांच्या अनेक जन्मीची साधना असते, अनेक जन्मीचं पुण्य त्याच्या संचयात असतं, म्हणून त्याच्या मुखामध्ये नाव येतं. त्याच्या मुखामध्ये नाव आल्याच्या नंतर भगवंताला एवढा आनंद होतो. ते काय म्हणतात? ऐसे माझे नाम घोषे नाहीच करीती विश्वाचे दुःखे अवघे जगाची माळ सुखे दुमदुमीत भरले. जिथं नामस्मरण आहे तिथं दुःखाचा लवलेश पण राहत नाही आणि सगळं विश्व आनंदाने दुमदुमीत भरलं जातं. पुढे ते म्हणतात, तो मी वैकुंठी नशे एक वेळ भानू बिंबीही नशे योगियाचे मानसे उमरोडली झाले. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, मी वैकुंठात नसेल, सूर्यबिंबातही नसेल. नवे जे योगी जपी तपी कड्या कपारीमध्ये ध्यान लावून बसलेले का माझी मूर्ती त्यांच्या डोळ्यापुढे दिसावी म्हणून ते कित्येक वर्ष ध्यानस्थ बसलेले, मी त्यांनाही ओलांडून जातो. पुढे जातो तरी जयापाशी पांडवा मी हरपले दिवसवा जेथ नाम घोष बरवा करती माझा. अर्जुना, मी योग्याला ओलांडून जातो, मी वैकुंठाला सोडून जातो, पण मी कुठं जातो? जेथ नाम घोष बरवा करीती माझा. जिथं नाम घोष होतो ना तिथं मी जातो, संतांच्या सदनात राहतो, मला त्यांच्या बरोबर आनंद वाटतो राहिला. मी वेडा होतो, दिवाना होतो, सुखी होतो. एकनाथ महाराज म्हणतात, ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. भगवंत म्हणतात, अर्जुना, मी वैकुंठ सोडून संतांच्या घरी राहतो. तो एकटा राहतो तो. धन्य धन्य वैष्णव सदना, धन्य धन्य वैष्णव सदना, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. म्हणजे भगवंत एकटा नाही तर लक्ष्मी सहित त्या वैष्णवाच्या संतांच्या घरी राहतो. आणि घरी राहिलं काय होतं त्यांना? एक जनार्दनी पर नाही सुखा, एका जनार्दनी पर नाही सुखा, म्हणून देव भुलले देखा. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. एवढा आनंद देवाला संतांच्या संगतीत राहून मिळतो. तो वेडा होतो आणि संतांच्या घरी राहतो. संतांनी पण भगवंताला त्यांच्या हृदयात ठेवलेले. जसं भगवंताला संत आवडतात
तसे संतांनी पण देवाला त्यांच्या हृदयात कोंडून ठेवलेलं आहे. त्याचा दृष्टांत द्यायचा झाला तर सूरदासजीचा आपण दृष्टांत देऊ शकतो. सूरदास हे आंधळे होते, पण त्यांचा एवढा एकनिष्ठ भाव होता, त्यांची भक्ती ही पराकोटीला पोहोचलेली होती. एकादशीच्या दिवशी असंच भजनाला सगळे लोक जमा झालेले, भजन झालं, रात्र बरीच होत होती, एक एक माणूस निघून जात होता आणि शेवटी सूरदास घरी जायला निघले. रस्त्यावर कोणीही नव्हतं, सुखसुखाट होता. आता यांना मार्गदर्शन करायला कोणीच नव्हतं, रस्ता दाखवायला कोणीच नव्हतं, चाचपडत चालले होते. आणि जाता जाता असा समोर एक असा खूप मोठा खड्डा आला. आता सूरदासजी त्या खड्ड्यात पडणार, तेवढ्यात असा 8-10 वर्षाच्या मुलाचा आवाज आला आणि घट्ट हात पकडला. बाबाजी पुढे खड्डा आहे, आता पडले असतात, असा आवाज त्या बालकाने दिला. आणि मग सूरदासजींनी त्याचा हात घट्ट पकडला आणि विचारलं, बाळा, एवढ्या रात्री तू रस्त्यावर काय करतोयस? तू कोण आहेस? तुझं नाव काय आहे? तेव्हा ते बालक बोलतं, मी कोण आहे हे मला माहित नाही, मी कोण आहे हे मला माहित नाही, पण मला कोणी कृष्ण म्हणतं, कृष्ण कोणी कान्हा म्हणतं, कोणी हर म्हणतं, कोणी हरी म्हणतं. असं ज्या वेळेला ते बालक बोलत होतं त्यावेळेला सूरदासजी हात घट्ट पकडत होते भगवंताचा. आणि त्यांना इतका आनंद झाला तर आज माझा कृष्ण भगवंत मला भेटला, आज माझा देव मला भेटला. पण तेवढ्या वेळात त्या भगवंतांनी, बालरूपात आलेल्या भगवंतांनी सूरदासजीचा हात झटकला आणि लांब जाऊन उभे राहिले. काय बोलावं त्यावेळेस सूरदासजींनी, संतांची केवढी पावर आहे, केवढा अधिकार आहे. सूरदासजी म्हणतात, देवा काय ध्यान आहेस तू, माझा हक्क झटून पळालास तू, पण माझ्या हृदयातून जाऊन दाखव. जेव्हा माझ्या हृदयातून जाशील ना, तेव्हा मी खरं तुला शूर म्हणेन. एवढा अधिकार पाहिजे भक्तांचा. त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर जनाबाई काय बोलतात, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोणीला, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. देवाला चोर बनण्याची हिम्मत आहे संतांमध्ये. आणि जनाबाई सांगतात, मी त्याला माझ्या हृदयात बंद करून ठेवले. एवढंच नाही, शब्द केली जोडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठल पायी घातली बेडी, शब्द केली जोडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. अशा प्रकारे जनाबाईंनी सुद्धा भगवंताला हृदयात बंदिस्त केलेला आहे. अशा आपण कितीतरी संतांचे उदाहरण पाहू शकतो. सावत्याच्या हृदयात, आता खरं म्हणजे देवाला सुद्धा आपले संत काय आहेत हे तुम्हाला आम्हाला दाखवून द्यायचं होतं. त्यांनी नुसतं सांगून नाही दाखवलं, कृतीतून करून दाखवलं. तेव्हा आपल्याला पण समजलं आपले संत काय होते. एक वेळेस असेच पण भगवंत पळत पळत सावतामाळ्याच्या मळ्यात आले आणि सावतामाळ्याला बोलले का, मला कुठंतरी लपो, माझ्या मागे चोर लागले, मला कुठंतरी लपो. लपण्यासाठी सुरक्षित जागाच सावतामाळ्याला सापडाना. त्यावेळेला सावतामाळ्याने आपलं हृदय हातामध्ये विळा होता फाडलं आणि त्याच्यामध्ये भगवंताला लपवलं. पण भगवंत खूप कलाकार आहे. त्यांनी काय केलं, थोडासा सेला खाली ठेवला, हृदय बंद करून घेतलं. पाठीमागून नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली ते आले. देव कुठे, देव इथंच आले, देव कुठे, देव इथंच आले. सावता महाराज म्हणे, नाही मी पाहिलंच नाही देवाला, देव इकडे आलेच नाही. आणि मग नामदेव महाराजांनी तो सेला पाहिला आणि सावता महाराजांना सांगितलं की देव तुझ्या हृदयात आहे. देवाला एवढं दाखवायचं होतं का माझ्या अनेक तुमच्यासारखे भक्त आहेत आणि मला हृदयात ठेवणारे आहेत. नामा म्हणे केशव राजा चालोय पण
केला पण चालय माझा, सावध त्याच्या हृदयी कसा राहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला. अशा प्रकारचे आपले संत एवढे एकनिष्ठ होते, त्यांची एवढी भक्ती पराकुटीला गेलेली होती, म्हणून त्या संतांनी देवाला बंदिस्त केलं. आता आपण तर देवाला बंदिस्त करू किंवा नाही करू, आपली आधी मधली पायरी आपल्याला पार करायची, डायरेक्ट आपण देवापर्यंत नाही जायचं आणि जाऊ पण शकत नाही. म्हणून ज्या संतांनी देवाला बंदिस्त केले त्या संतांच्या संगतीत आपल्याला राहायचं आहे आणि त्या संतांच्या मार्गदर्शनाने आणि ग्रंथाच्या मार्गदर्शनाने आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे. आता आपण संगतीवर बोलू. आता श्लोक झाला, अक्षय तृतीयेचं महत्व झालं. आता आपण संतांची संगत किती महत्वाची आहे हे पाहायचंय आपल्याला. आपण तुकाराम महाराजांची संगत पाहू. एक वेळेस तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजन करत होते, ध्यानस्थ होते, विधेयी अवस्थेत भजन करत बसले होते ते. आणि एक माणूस, त्याचं नाव आहे संताजी जगनाडे, जे आपल्या गाथ्याचे लेखक आहेत. ते संताजी जगनाडे म्हशीला शोधत शोधत त्यांची म्हैस हरवली होती आणि ते भंडाऱ्यावर गेले. ते तुकाराम महाराजांना आवाज देत होते, ओ बाबा माझी म्हैस पाहिली का, ओ बाबा माझी म्हैस पाहिली का. बाबा विधेय अवस्थेमध्ये होते, त्यांना काय ऐकायले. आणि ते एकदम जवळ गेले आणि बोलायला लागले, म्हणे अहो बाबा ऐकायला येतंय का तुम्हाला, माझी म्हैस पाहिली का. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी डोळे उघडले आणि म्हणे, अरे वेड्या, म्हैस काय पाहतो, देव पहा. तो म्हटला, तुमचा देव तुम्हीच पहा, तुम्हाला सांगता आली तर माझी म्हैस सांगा, कुठं सापडेल, कुठं आहे म्हणून. त्यावेळेला तुकाराम महाराज बोलले, जा म्हणे तुझी म्हैस गोठ्यातच आहे. तो म्हटलं, यांच्या काय शब्दावर विश्वास ठेवायचा आहे, मी आताच गोठ्यातून आले, माझी म्हैस गोठ्यात नाही, आता कशी काय गोठ्यात सापडेल. ठीक आहे म्हणे. किती वेळाची संगत भेटली त्यांना, एवढे 4 शब्द बोलेपर्यंत. ठीक आहे म्हणे, पाहू आपण यांचं किती खरं आहे म्हणून. आणि तो गेला. रस्त्याने त्याचं चिंतन चाललं होतं तुकाराम महाराजांचा, हा बाबा कोण असेल का असं आपल्याला सांगितले, काय केलं. आणि गेला तो, पाहत होतो ती म्हैस गोठ्यातच होती त्याच्या. मनात पलट करायला देवाला काहीच वेळ लागत नाही. आणि ज्या वेळेला आपलं पाप संपत ना, तेव्हा आपल्याला संत भेटतात आणि तेव्हा संतांचे विचार आपल्याला मिळतात. त्यांनी जशी म्हैस गोठ्यात पाहिली तसं त्यांनी गेल्या आल्या पावली परत फिरला आणि जाऊन तुकाराम महाराजांचे नतमस्तक झाला, चरण धरले आणि सांगितलं, म्हणे बस आता मला संसारात पडायचं नाही, मला अनुग्रह द्या, मला तुमचा शिष्य करून घ्या. आणि तो तिथंच राहिला. 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी बनला तो. नवे नवे त्यांनी गाथ्याचं लिखाण केलं. अशी संतांची संगत काही क्षणाची, काही मिनिटाची आपल्या जीवनाला आकार देऊन जाते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर 2 मित्र असतात. एक दारुडे असतो आणि एक इतका धार्मिक असतो. त्याची आषाढी कार्तिकी वाऱ्या चालू असतात, घरामध्ये भजन पूजन कीर्तन प्रवचन खूप काही तो त्याच्यामध्ये मुरलेला असतो. आणि त्या दोघांचे विचार खूप विरुद्ध असतात, पण मैत्री मात्र एवढी घनिष्ठ असते. तो दारुड्या काय करतो, रोज दारू पिऊन एवढा घरामध्ये त्रास देतो, एवढा घरात त्रास देतो. तो दारू पिऊन आला, घरात त्रास द्यायला लागला का त्याची बायको जाते त्या वारकऱ्याकडे आणि सारखं सांगत असते, भाऊजी काहीतरी करा, तुमचा मित्र आम्हाला खूप त्रास देतोय, आम्हाला असह्य होतोय त्याचा तो त्रास. तो मित्र खूप सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण हा काही ऐकणारच नव्हता, ऐकतच नसायचा. असंच पुढे चालून आषाढी वारी आली आणि आषाढी वारीला जायच्या हा वारकरी तयारीत होता. आणि त्या दिवशी या दारुड्याने एवढा घरात म्हणजे त्रास दिला त्या लोकांना, घरात जे आहे ते बाहेर फेकायचं, मुलांना मारहाण केली, बायकोला मारहाण केली. आणि मग ती गेली पुन्हा त्या मित्राकडे, म्हणे भाऊजी आज काही झालं तरी तुम्हाला याचा निर्णय लावा लागेल, नाही तर म्हणे माझी मुलं त्याच्या हाती मरून जातील, मी मरून जाईल, मला नकोय आता हे, काहीतरी करा. आणि मग तो वारकरी मित्र जातो आणि त्याच्या पायाला नतमस्तक होतो आणि बोलतो, अरे मित्रा डोळे उघड म्हणे, तुझ्या सुंदर अशा संसाराचं वाटोळं व्हायला लागले, तू हे सोड.
हे चांगलं नाहीये तुझं वागणं, नाही तर माझी मैत्री सोड म्हणे, तू नको मला तुझ्याशी मैत्री करायला. खूप समजावलं, सहजासहजी तो काही केलं म्हणजे तयारच होत नव्हता. आणि मग शेवट त्याचं पण काहीतरी भाग्य उदयाला आलं म्हणायचं. मग शेवट तो मित्र म्हटलाय, भाई मला उद्या पंढरपूरच्या आषाढी वारीला निघायचंय, तू माझ्या बरोबर चल. तुला 4 दिवस वाटलं 4 दिवस माझ्या बरोबर राहा, 8 दिवस वाटलं 8 दिवस मागे राहा, नाही तर दुसऱ्या दिवशी परत ये, पण चल एक का दिवस होईना तू माझ्या बरोबर चल. आणि मग तो मित्र त्याच्या बरोबर गेला. तो मित्र बरोबर गेल्याच्या नंतर 2-4 मुक्काम मित्र गेला आणि एका गावामध्ये वारकऱ्याच्या घरी यांना चहा पाण्याला बोलवलं. वारकऱ्याच्या घरी चहा पाण्याला गेल्याच्या नंतर जो दारुड्या होता त्यालाच आधी पाटावर बसवलं त्या लोकांनी आणि त्याची पाद्यपूजा करायला सुरुवात केली. पाद्यपूजा केली, हार फुलं लागण तेवढी त्यांची षोडशोपचारी पूजा झाली. हार घातला. तो सारखा म्हणत होता त्यांना, मी खूप वाईट माणूस आहे, मी खूप वाईट माणूस आहे, माझी पूजा करू नका. मी ह्या मित्राने मला बळजबरीने वारीला आणले, मी वारकरी नाही, माझी पूजा करू नका. पण ते लोक त्याची पूजा करत होते आणि ती पूजा ते सगळं पाहून तो इतका म्हणजे शर्मिंदा झाला. का रे, आपण फक्त याच्या बरोबर वारीला आलोय, आपण अजून तर देवाचं नाव सुद्धा घेतलं नाही, तरी सुद्धा आपल्याला एवढा मानपान भेटतोय. द्या सोडून. लगेच त्या मित्राला म्हटलं, चल मला माळ घाल आणि अनुग्रह दे म्हणे. 4 दिवसाच्या वारीमध्ये, 4 दिवसाच्या संगतीमध्ये एवढा कट्टर दारुडे जर वारकरी होत असेल तर संगतीला किती महत्व दिलं पाहिजे, संगतीला किती महत्व दिलं पाहिजे. संघ जीवनामध्ये तुम्ही कोणाची करा, संसारात करायची ना तर श्रीमंताची करा, एखाद्या हुशार व्यक्तीची करा का जेणेकरून त्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटल. अध्यात्मातली करायची तर संतांची करा, ते तुमच्या जीवनाचा कायापालट करू शकतात. अजून आपण एक उदाहरण त्याच्यावर घेऊया. आणि असंच एक वेळेस तुकाराम महाराज रस्त्याने चालले होते आणि एक लहान मुलगी रडत चालली होती रस्त्याने. तुकाराम महाराजांनी विचारलं, बेटा का रडतेस? तर तिने सांगितलं, बाबा माझ्या घरी पाहुणे आले तर आईने मला साखर आणायला सांगितली, पण ते दुकानदारच दुकानात नाहीत. तुकाराम महाराज म्हणे, दुकान उघडा आहे का? म्हणे हो. तुकाराम महाराज त्या मुलीला हाताला धरून घेऊन गेले आणि त्या दुकानदाराला बरेच आवाज दिले, पण काय प्रतिसाद आला नाही. मग शेवट पर्याय काय केला तर तुकाराम महाराजांनी त्या पोत्यातली एक वाटीभर साखर उचलली आणि त्या मुलीकडे दिली, जा म्हणे घेऊन. ती मुलगी साखर घेऊन घरी आली, पण त्या साखरेचा असा चमत्कार झाला, ती साखरच संपत नव्हती. वाटीभर काढली का 2 वाट्या खाली व्हायची. सगळ्या गावात चर्चा झाली, तुकाराम महाराजांनी एक वाटीभर साखर चोरली आणि ती साखरच संपत नाही. 4 चोरांनी विचार केला, अरे म्हणे आपण एवढ्या चोऱ्या करतो तर आपल्याला 4 दिवस पुरत नाही, मग आपण तुकाराम महाराजांना घेऊन जाऊया ना म्हणे चोरी करायला. गाठलं तुकाराम महाराजांना आणि म्हणे, का तुम्हाला आमच्या बरोबर चोरी करायला यावं लागेल? यावं लागेल नाही, यायचंच आहे. असं करून तुकाराम महाराजांना ते एका सावकाराच्या वाड्यात चोरी करायला घेऊन गेले. चोरी करायला घेऊन गेले आणि एका खिडकीतून तुकाराम महाराजांना आत सोडलं आणि हे 4 जण खिडकीच्या बाजूला उभे राहिले. मग तुकाराम महाराजांना सांगितलं का जा म्हणे आतमध्ये, अशा जड वस्तू बाहेर टाका, हलक्या वस्तू बाहेर टाका. त्या पद्धतीने तुकाराम महाराजांना काय जड वस्तू म्हणजे किमतीने जड का, वजनाने जड, उचल पाटा का फेक बाहेर, हलक्या टाका, उचल कापसाचं पोतं का फेक बाहेर. असं करत 4 वाजले. 4 वाजल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना काकडीची आठवण झाली. लगेच ते देवघरापाशी बसले का केला काकडा सुरू. सावकार उठला, त्याला एवढं आश्चर्य वाटलं, चक्क तुकाराम महाराज आपल्या घरात काकडा करते. तर त्यांनी घरातले सगळे माणसे उठवले आणि काकड्याला बसले. हे 4 खिडकीपाशी उभे होते. त्यांना म्हटलं का हे यांच्या बरोबरच शिष्य मंडळी आहे, त्यांनी त्यांना पण आतमध्ये बोलवलं. बसले, काकडा संपला. 6 वाजता तुकाराम महाराजांना अभ्यंग स्नान घातले गेलं. त्यांच्या बरोबर हे 4 होते, त्यांना पण सुंदर प्रकारे आंघोळ घातली, नवीन कपडे घालायला गेले, पंचपक्वान्नाचं जेवण केलं. जेवण झाल्याच्या नंतर त्या 4 चोरांना सोन्याच्या मोहऱ्या दिल्या त्या सावकारांनी.
ते चोर मनातच एवढे शर्मिष्ठ झाले, अरे म्हणे काय म्हणे आपण काही वेळच त्यांच्या बरोबर देवी चोरी करायच्या इराद्याने आलोय म्हणे आपण, आणि आपल्याला एवढा मान पान भेटला, आणि विशेष म्हणजे आयुष्यात आपण हे सोन्याच्या मोहरा पाहिलेल्या नव्हत्या, ह्या आपल्याला भेटलेल्या म्हणे. आणि मग त्यांनी लगेच तुकाराम महाराजांना नतमस्तक झाले आणि तुकाराम महाराजांना गुरु करून घेतलं. आणि